पत्नी आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सांगली जिल्ह्यातील कवठे-महांकाळ तालुक्यातून समोर आली आहे. पतीच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून चक्क आपला मुलगा आणि त्याच्या मित्राशी संगनमत करून पत्नीनं पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उसनवारीवर घेतलेले पैसे परतफेड करण्याच्या तगाद्याला कंटाळून हे धक्कादायक कृत्य केल्याचं उघड झाले. तपासात हा सर्व प्रकार अपघात म्हणून पोलिसांना भासवण्यात आला होता. मात्र पोलिसांना संशय आल्यानं अधिक तपासात हा सर्व प्रकार उघड झालाय. बाबूराव दत्तात्रय पाटील असे या घटनेत खून झालेल्या इसमाचं नाव आहे. तर पत्नी वनिता बाबूराव पाटील, मुलगा तेजस बाबूराव पाटील आणि त्याचा मित्र भीमराव गणपतराव हुलवान अशी आरोपींची नावं आहेत. सविस्तर आणि नेमकी बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाबूराव दत्तात्रय पाटील यांनी घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं होतं. तसंच काही माणसांकडून देखील हात उचल घेतलेली होती. हे कर्ज परत फेडण्यासाठी पैसे नसल्यानं घेणेकरी तगादा लावत होते. त्यातच मयत बाबूराव पाटील यांच्या इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी पत्नी वनिता हिनं मुलाच्या साथीनं हा खुनाचा कट रचला. मात्र सुरुवातीला पोलिसांना नरसिंहगावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यावर 10 फेब्रुवारी रोजी शिरढोण येथील बाबूराव दत्तात्रय पाटील यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचं भासवलं. पोलिसांना याबद्दल संशय आल्यानं या घटनेचा तपास पुढे सुरू ठेवला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अगोदर मुलगा तेजसला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यानंतर पत्नी वनिता व मुलाचा मित्र भीमराव हुलवान या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी या तिघांनी संगनमतानं विम्याच्या पैशासाठी हा खून केल्याचं कबूल केलं.